नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. दिवाळी हा रोषणाईचा सण, तेजाचा उत्सव आणि आज असे दोन गायनातले लखलखणारे तारे आज आपल्याकडे आलेले आहेत. आपण बघू शकताय मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे. दोघांचंही खूप खूप स्वागत आणि दोघांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण आणि आचार्य 90 FM सगळ्यांना शुभ दीपावली. येस. आणि सगळीकडे म्हणजे एवढ्या व्यस्त शेड्यूल मध्ये दिवाळी पहाट चालू आहे, दिवाळी पाडवा चालू आहे आणि अशा सगळ्या व्यस्त शेड्यूल मधनं आज ते अगदी वेळात वेळ काढून आपल्यासाठी आवर्जून आलेले आहेत, आपल्या प्रेमाखातर आलेले आहेत. तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. आणि ही दिवाळी आपण आता सगळ्या चॅनल्स म्हणजे बऱ्याच वाहिन्यांवर त्यांचं केवळ झालं, बऱ्याच ठिकाणी खूप मुलाखती झाल्या आणि आज आपण लग्नाआधी त्यांचा दिवाळी पाडवा साजरा करतोय. तर एक युनिक असा आपला हा एपिसोड असणार आहे, पॉडकास्ट असणार आहे. तर दिवाळी आहे तर अर्थातच दिवाळीच्या गाण्यांनी आपण सुमधुर गाण्यांनी तुमच्या सुरुवात करूया. मी दोघांनी विनंती करते की आपण कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या छानशा गाण्यांनी करूया. येस. सृष्टीचा देभारा दरवळला गाभारा, सृष्टीचा देभारा दरवळला गाभारा, सर्व दिशा कांचनमय पवन मंद मंगलमय, सर्व दिशा कांचनमय पवन मंद मंगलमय, आरती तेजाचा तेजाचा विश्वदंग हे नाद ब्रह्म हे, तेजोमय नाद ब्रह्म हे, तेजोमय नाद ब्रह्म हे, ऋण सोडले काळजात लख लखले लोचनात, ऋण सोडले काळजात लख लखले लोचनात, अंबरात अंतरात एक रूप हे, नाद ब्रह्म हे, तेजोमय नाद ब्रह्म हे, तेजोमय नाद ब्रह्म हे, तेजोमय नाद ब्रह्म हे. वा, सुरेख. अगदी तुमच्या स्वरांनी आचार्य 90 FMचा अवकाश व्यापून टाकलाय तुम्ही. म्हणजे खरंच अवघ्या विश्वाला तुम्ही वेळ लावलाय तुमच्या आवाजाने, तुमच्या सुराने. आणि खरंच म्हणजे आम्ही जेव्हापासून तुम्ही अगदी छोटे छोटे होता तेव्हापासून तुमच्या प्रेमात आहोत आणि आज प्रत्यक्ष तुम्हाला भेटताना खूप छान वाटतंय. थँक्यू. हा, आता अर्थातच सुरुवात अगदी आपण बालपणापासून करूया.
आपल्याला जसं गुरु चांगले भेटणं आपण म्हणतो तसं चांगल्या घरात आपल्याला जन्म मिळणं हे सुद्धा खरंच भाग्याची आपल्या पुण्याची गोष्ट आहे. हो. तर दोघांनी थोडंसं आपल्या आई वडिलांबद्दल आणि थोडं कुटुंबाविषयी सांगा. येस. तुम्ही जसं म्हणालात की पूर्वपुण्याई असेल तर आपण चांगल्या घरात जन्माला येतो, तर तसंच काहीच माझ्या बाबतीत आहे. कारण माझ्या घरी गेले 97 वर्ष दर गुरुवारी न चुकता आजही भजन चालू आहे, वा. भजन परंपरा चालू आहे. आणि त्या भजन चा जो काही वर्धापन दिन असतो आम्ही साजरा करतो, म्हणजे त्याची सुरुवात जवळपास 1929च्या आधी, 1929 सालाच्या पण आधी भाद्रपद महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी सुरुवात झाली. आणि 1994 साली भाद्रपदातल्या शेवटच्या गुरुवारीच माझा जन्म आहे. हा, म्हणजे हे एक कनेक्शन मला असं वाटतं. कारण त्या दिवशी आम्ही वर्धापन दिन साजरा करतो दरवर्षी. भाद्रपदातल्या शेवटचा गुरुवार असतो, म्हणजे तिथी कोणतीही येऊ दे, पण भाद्रपदातला शेवटचा गुरुवार आम्ही वर्धापन दिन म्हणून साजरा करतो. तर त्या दिवशीचा माझा जन्म आहे, त्यामुळे एक असं एक कनेक्शन आहे असं मला वाटतं. आणि माझी त्या भजनाकडे, भजन परंपरेकडे सुद्धा एक वेगळी अटॅचमेंट आहे. तर ती परंपरा माझ्या गाण्याचं मूळ कारण आहे. आणि मग त्यानंतर गाण्यात मध्ये गाणं शिकायला लागल्यानंतर किंवा गाणंच करायचं हे ठरवल्यानंतर कुटुंबाचं मिळणारा सपोर्ट, पाठिंबा हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी कुटुंबाकडनं मिळणारा सपोर्ट सगळ्यात महत्वाचा असतो. आणि तो सुद्धा पूर्वपुण्याईमुळे मला मिळाला असं मी म्हणेन. ह्या सगळ्या गोष्टी छान जुळून आल्या म्हणून मी जो काही काय म्हणूया या महासागरामध्ये नखा एवढा जो आहे किंवा एका थेंबा एवढा, कारण संगीत हा महासागर आहे आणि त्याच्यामध्ये कितीही गेलं तरी ते कमीच आहे. जे आम्ही आता गातोय ते खूप कमी आहे. जे काही आम्ही दिसतोय ते आमच्या ह्या सगळ्या कौटुंबिक बॅकग्राऊंडमुळे आहे असं मी म्हणेन. वा, खरंच तुमच्या मनाचा मोठेपण आहे. मुग्धा, तुझ्याविषयी सांग. अगदी छोटुकली गोडुली आणि मोठे मोठे टपोरे डोळे आणि खरंच सगळ्यांच्या आवडीची अशी मुग्धा, आणि नावातच मुग्धपणा, म्हणजे सगळेच मुग्ध झाले होते तेव्हापासून तुझ्यावर. तर तुझ्या घरी कसं वातावरण आहे? प्रथमेश म्हणाला ते अगदी खरं आहे. म्हणजे आमच्या दोघांच्याही घरचं कौटुंबिक वातावरण जे आपण म्हणतो ते अगदी सिमिलर आहे. म्हणजे प्रथमेशकडे खूप जुनी परंपरा आहे भजनाची. तसं माझ्याकडे गाण्याच्या संदर्भात काही नसलं तरी गाण्यावर प्रचंड प्रेम करणारे आहेत सगळे. म्हणजे माझ्या आजोबांना गाणं ऐकायला खूप आवडायचं, म्हणजे क्लासिकल नाट्यसंगीत हे त्यांना ऐकायला फार आवडायचं. मी आजोबांबद्दल थोडंसं असं सांगेन की पूर्वी एवढी साधनं नव्हती गाणं ऐकण्यासाठी, फक्त रेडिओवरतीच आपल्याला गाणं ऐकायला मिळायचं. आणि ते सुद्धा काही काही तासांमध्येच मिळायचं. म्हणजे नाट्यसंगीत रात्री उशिरा तेव्हा रेडिओवरती लागायचं. म्हणजे जेव्हा जनरली घरातली सगळी मंडळी झोपायची तेव्हा माझे आजोबा, त्यांना खूप आवडायचं, प्रचंड प्रेम करायचे गाण्यावर. त्यामुळे अगदी म्हणजे रात्री 2 वाजता वगैरे जेव्हा कधी लागायचं तेव्हा ते ऐकत असायचे. आणि तो अख्खा प्रोग्राम संपला कीच ते झोपायला जायचे. म्हणजे त्यांचं एवढं प्रेम होतं गाण्यावर. आणि मी असं म्हणेन की तेच कुठून तरी जीन्स मधून माझ्याकडे आलं. कारण बाबाही त्याच्यानंतर गाणं खूप ऐकायला लागले. मी लहान असताना बाबा संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे किंवा भीमसेनजी किंवा अभिषेकी बुवा या सगळ्यांचं काही ना काही घरात लावलेलं असायचं. त्यामुळे आपण म्हणतो ना की लहानपणापासून एक गाण्याचे संस्कार किंवा गाणं कानावर पडत राहणं पण खूप महत्वाचं असतं गाण्याच्या दृष्टीने. तर तसं एकदम मी म्हणेन गाण्यासाठीचं पोषक वातावरण घरी होतं. आणि जसं प्रथमेश म्हणाला की त्याच्यात प्रगती करण्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट किंवा फॅमिलीकडनं एक मोटिवेशन जे आपण म्हणतो ते असणं फार आवश्यक असतं. कारण वन मॅन आर्मी ह्या फील्डमध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे सपोर्टची खूप आवश्यकता असते. आणि तसा खूप छान पाठिंबा मला आईबाबांकडनं आणि सगळ्यांकडनंच मिळाला. त्यामुळे जे काही प्रथमेश म्हणाला की आम्ही जे काही आहोत आता थेंबर, ते त्याचं संपूर्ण क्रेडिट अगदी 100% नाही 200% हे आमच्या कुटुंबाला जातं. नक्कीच. आणि आता गुरुंकडे अर्थातच वळते. गुरु कोण कोण होते तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये? माझी सुरुवात झाली भजन परंपरेमधून. आणि त्यानंतर एक अशी तालुका स्तरावरची एक स्पर्धा होती आमच्या तिकडे कोकणात, संगमेश्वर, आरवली माझं गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं. तर त्या तालुका स्तरावरच्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता. आणि तेव्हा मी माझा एक चुलत भाऊ आहे पराग लाघाटे, ज्याने मी त्याला आद्यगुरु म्हणेन. कारण गाणी बसवून घेणे आणि ती स्पर्धेसाठी तयार करून त्याची पूर्ण तयारी करून स्पर्धेला नेऊन आणणे इथपर्यंत या सगळ्या गोष्टी त्याने केल्यात माझ्यासाठी. तर तो माझ्यासाठी पहिला गुरु होता. तर त्याच एका कॉम्पिटिशन मध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला होता. तर तिथे परीक्षणाला जे होते श्री सतीश कुंटे,
तर त्यांनी मला असं सांगितलं की माझ्या घरच्यांना, तेव्हा मी लहान होतो, की ह्याला गाण्याची खूप चांगली जाण आहे, तर ह्याला कोणाकडे तरी शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी पाठवा. कारण असं सांगणारा पण कोणतरी लागतं, कारण आपल्याला काहीच माहिती नसतं ह्याच्यामध्ये. तर त्यांनी सांगितलं. मग त्यानंतर घरच्यांनी विचार केला आणि सतीश कुंटे सर स्वतः शिकवत होते तेव्हा, स्वतः उत्तम क्लासिकल जाणणारे आणि अभ्यास केलेले, स्वतः चांगले गाणारे आहेत. त्यानंतर त्यांनी मग आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडेच अप्रोच झालो. मग घरच्यांनी विचारलं की तुम्ही आम्हाला जे सजेशन दिलं होतं, तर आम्ही असं ठरवलं की तुमच्याकडेच ह्याला पाठवावं, तुम्ही शिकवाल का? तर ते आनंदाने तयार झाले. त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की माझ्याकडेच पाठवा. आम्ही विचारल्यानंतर त्यांनी शिकवायला सुरुवात केली. बरेचदा असं होतं की लोक असे खूप जण आहेत की माझ्याकडे येऊ दे अशी इच्छा असते, पण तसं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. तर त्यांनी शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे माझे शास्त्रीय संगीतामधले पहिले गुरु सतीश कुंटे आणि मॅडम म्हणजे सौ वीणा कुंटे, त्यांच्याकडे मी पहिलं चिपळूणला शिकलो. 10वी पर्यंत मी तिथे होतो, म्हणजे सारेगमप होईपर्यंत. आणि सारेगमप झाल्यानंतर 1 वर्ष माझं 10वीचं झालं. त्यानंतर मी पुण्याला आलो 11वी 12वी. तर त्यावेळी मी डॉक्टर विकास कशाळकर यांच्याकडे गाणं शिकलो 2 वर्ष. आणि त्यानंतर मग मी एक्सटर्नल कॉलेज केलं मुंबई विद्यापीठातून. मी माझी डिग्री आहे हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर मधलं माझं ग्रॅज्युएशन आहे. तर त्यावेळी मी रत्नागिरीमध्ये प्रसाद गुळवणी सरांकडे शिकत होतो. आणि मग कालांतराने काही वर्ष पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे तालीम घेतली. त्यानंतर मी तेव्हा किराणा घराणे शिकायला सुरुवात केली जयतीर्थ दादांकडे. आणि मग इथे ठाण्यामध्ये किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक होते पंडित A.K. अभ्यंकर, अच्युत केशव अभ्यंकर. ते खूप म्हणजे पंडित फिरोज दस्तुरांचे शिष्य होते. म्हणजे खूपच मोठी परंपरा होती. मग त्यांचं पण मार्गदर्शन मला लाभलं आणि ते अगदी 80+ असताना त्यांनी मला शिकवलं. त्यामुळे मला ते एक माझे गुरु. आणि मग आता सध्या मी पंडित सुरेश बापट यांच्याकडे ठाण्याला शिकतोय. आता हे माझं घराणं वेगळं आहे. म्हणजे सुरुवातीला ग्वाल्हेर शिकत होतो, नंतर मग मधली काही वर्ष किराणा शिकलो, आणि आता पुन्हा ग्वाल्हेर आणि आग्रा याचं तालीम सुरू आहे बापट सरांकडे. सुंदर. मुग्धा, मी थोडी अजून आधीपासून सुरुवात करते, कारण शाळेत फॅन्सी ड्रेस वगैरे असतात ना, त्याच्यात मी असंच एकदा एक भजन गायले होते. आणि तेव्हा जे मला साथ करायला होते त्यांनी दाते म्हणून, तर त्यांनी बाबांना सांगितलं की मुग्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस मध्ये पार्टिसिपेट केलेल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा मुग्धा छान गाते. म्हणजे बाबांना काही तेव्हा ते पटलं नाही, कारण असं कसं असेल ना, म्हणजे बाबांना काही एक्सपेक्टेड नव्हतं असं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मुग्धाला खूप छान कुठेतरी शिकवायला सुरुवात करा, म्हणजे तिला शिकू दे असं. तर बाबांनी त्याच्याकडे थोडासा कानाडोळा केला इनिशियली, पण एक 2-3 महिन्यांनी तेच दाते सर बाबांना परत भेटले आणि त्यांनी परत बाबांना आठवणीने विचारलं की तुम्ही शिकवायला तिला पाठवताय का शिकण्यासाठी. तर बाबा म्हणाले की नाही. पण बाबांना तेव्हा असं वाटलं की एवढ्या 2-3 महिन्यांच्या गॅप नंतर दाते काका परत विचारतायत बाबांना, म्हणजे काहीतरी त्याच्यात आपण थोडासा विचार केला पाहिजे. मग त्याच्यानंतर मी अलिबागला शीतल कुंटे म्हणून एक आहेत, त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली. आणि साईड बाय साईड मी श्री सुनील म्हात्रे म्हणून एक अलिबागला आहेत, त्यांच्याकडे सुद्धा शिकायला सुरुवात केली. मी अगदी एक 2-3 महिने त्यांच्याकडे शिकायला लागल्यापासून झाले. आणि मग आमची स्पर्धा सुरू झाली. तर स्पर्धेच्या दरम्यान जी काही गाणी मी गायले किंवा तेव्हाचं जे मार्गदर्शन होतं ते माझी एक बहीण अनुराधा वेलणकर, तिने मला त्याच्यात खूप मार्गदर्शन केलं, गाणी बसवण्यामध्ये खूप मदत केली. आणि या सगळ्यात महत्वाचं नाव मी घेईन ते माझ्या बाबांचं. कारण सारेगमपची जी इनिशियल गाणी होती ती बाबा माझ्याकडनं बसवून घेत होते. मग जरा सेमीफायनल झाल्यानंतर किंवा थोडं स्पर्धा पुढे जायला लागल्यानंतर मी अनुराधाताईकडे तिचं मार्गदर्शन घ्यायला लागले. पण इनिशियली बाबांनी खूप छान माझ्याकडनं गाणी सगळी बसवून घेतली. ते बॉन्डिंग आपण ऑनस्क्रीन पाहिलेलं आहे. तुझं लक्ष फक्त बाबांकडे असायचं गाताना की त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे, मी बरोबर गाते ना, एवढ्या लहान वयात सुद्धा तू बाबांना बघून. मग अनुराधाताईकडनं मार्गदर्शन घेतलं. त्याच्यानंतर कालांतराने मी परत स्पर्धेच्या दरम्यानच मिलिंद करमरकरांकडनं थोडंसं मार्गदर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात झाली. आणि सध्या मी ग्वाल्हेर आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी शुभदा पराडकर यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकते.
सुंदर. खरंच आता आपण यांच्या मागे प्रसिद्धीचं वलय आणि प्रकाश होतात असलेले हे 2 कलाकार पाहतो आहोत. पण त्याच्या मागे मला माहितीये, मी कोकणातनं आले, मी पण माझं पण स्ट्रगल आहे मुंबईपर्यंत येण्याचा. तर कोकणातनं म्हणजे तिथे त्या काळी सुद्धा म्हणजे फार काळ गेला नाहीये, पण तरी सुद्धा एक जरी आपण म्हटलं 10-15 वर्ष तरी तेवढी तसं सकस किंवा पोषक वातावरण नव्हतं. त्यामुळे ते स्ट्रगल मी स्वतः जाणून घेऊ शकते. तू सुद्धा अलिबाग म्हणजे फार मोठं स्ट्रगल आहे. आज आपल्याला सगळं सेलिब्रिटी म्हणून आपण ओळखले जातो, पण मी प्रेक्षकांना नक्की आणि खास करून विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की त्याच्या मागे प्रचंड मेहनत आणि कलेचा ध्यास आणि एक स्वतःचा विश्वास आणि कुटुंबाची साथ, ह्याचं सगळं हे सगळं पंचामृत आहे असं आपण म्हणू. आता एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि या दीपावली पाडवा विशेष कार्यक्रमात आपण पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युवा रेडिओ. आज आपण दीपावली पाडवा निमित्त प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांना आचार्य 90 FM मध्ये आमंत्रित केले. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युवा रेडिओ आणि आपण दीपावली पाडवा या निमित्तानं मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांना आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. तमसोमा ज्योतिर्गमय हे दीपावलीचं मूळ तत्व आहे. तिमिराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास म्हणजेच दीपावली. आणि दीपावली आहे, तुम्ही दोघं आलेला आहात आणि आम्ही संधी सोडू शकत नाहीये. तुमच्याकडनं भरपूर गाणी ऐकायची आम्हाला खूप इच्छा आहे. तर मी मुग्धाला आता विनंती करेन की तिने एक गाणं सादर करावं. दिवाळीच्या निमित्तानेच एक गाणं सादर करा. येस. आली आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. मंद चांदणे धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे, जन्म जन्म रे तुझ्या संगती, एक रूप मी भावे, प्रीत नयनी वसे लाज गाली हसे, प्रीत नयनी वसे लाज गाली हसे, कोर चंद्राची खुलते भाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. वा, खरंच तुम्ही दोघं आलात म्हणून आमच्या घरी दिवाळी आली आहे असं म्हणेन मी खरं तर. आणि खूप छान दिवाळी सण आपण साजरा करतोय. आता लिटिल चॅम्प्स कडे वळते, म्हणजे ती एक माइलस्टोन ठरला तो तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये. तर ते थोडंसं लिटिल चॅम्प्सचं कसं होतं, पल्लवी जोशी ताईंचं निवेदन, मग सगळे परीक्षक, सुरेश दादा होते परीक्षक म्हणून, तर तेव्हा म्हणजे बरेच जण त्याच्यामध्ये आले. तुमचं सगळ्या 5 जणांचं बॉन्डिंग त्याविषयी थोडंसं सांगा. आणि त्याच्यानंतर आता जे सलग कार्यक्रमांची शृंखला चालू झाली, म्हणजे एक दालनच खुलं झालं तुमच्या आयुष्यामध्ये. तर एक सेलिब्रिटी म्हणून नाव मिळालं आणि सेलिब्रिटीमुळे आपण असं ठरवत नाही आयुष्यात की आपल्याला कलाकार व्हायचं हे ठरलेलं असतं, पण आपल्याला प्रसिद्धीच होतात येऊ आपण हे आपलं ठरलेलं नसतं. तो एक नशिबाचा भाग म्हणून असं. तर त्याविषयी थोडंसं लिटिल चॅम्प्स मधनं त्याविषयी थोडंसं सांगा. मुळात तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आम्ही काय असा विचार केलेला नव्हता. बेसिकली की आपल्याला एक स्पर्धा आहे आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल आणि चांगला एक्सपिरियन्स मिळेल, ह्या हेतूने आम्ही मुळात स्पर्धेला गेलो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आमचं स्पर्धेतलं गाणं त्यामुळे बहरत गेलं. आत्ताचा अप्रोचच बदललेला आहे. आत्ता प्रसिद्ध होण्यासाठी स्पर्धेत रियालिटी शो मध्ये जातात जनरली,
पण म्हणजे त्याच्यामध्ये त्यामुळे म्युझिकल डेव्हलपमेंटची भूकच राहत नाही, फक्त प्रसिद्ध होण्यासाठी गेल्यामुळे. तर ह्याचा आम्हाला खूप बेनिफिट असा मिळतोय. सारेगम स्पर्धेच्या दरम्यान, सारेगमपच्या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी बसवायला लागली, थीम असल्यामुळे. थीम बेस आमच्या दर आठवड्याला वेगवेगळी थीम असायची, तर त्यामुळे कधीही न गायलेली गाणी. माझी परंपरा भजनाची होती, त्यामुळे मी भजन, नाट्यगीत एवढंच गायचो, किंवा फार फार तर बंदीच गायचो शास्त्रीय शिकायला लागल्यापासून. पण त्याच्या व्यतिरिक्त एखादं भावगीत तर अभिषेक बुवांचं किंवा वसंतरावांचं गायचो, वसंतराव देशपांडेंचं. पण त्याच्या व्यतिरिक्त फोक मधलं समजा एखादं कोळी गीत असेल, किंवा गोंधळ असेल, किंवा हिंदी गाणी तर मी गायचोच नाही कधी आतापर्यंत. मी पहिल्यांदा सारेगमपमध्ये मी हिंदी गाणं गायलो, तर असं सगळं होतं. पण हे काय झालं आज, यामुळे काय होतं, जसं ऑडियन्स असेल त्याप्रमाणे आम्हाला गाण्याचा सिक्वेन्स म्हणा किंवा गाण्याचा शो फ्लो आमचा ठरवता येतो. म्हणजे कॉन्सर्टचा जो फ्लो असतो तो ठरवता येतो सॉंग लिस्ट वाईज. आणि सगळी गाणी आम्हाला गाता येतात किंवा आम्ही गाऊ शकतो. ऍटलिस्ट ते गायचं धाडस करू शकतो. म्हणजे सगळे जॉनर्स आम्हाला खूप छान जमतात असं आमचं अजिबात हे नाही, म्हणणं नाही. आम्ही अजूनही शिकतोय आणि शिकतच राहिलं पाहिजे. पण हा त्याच्यामध्ये एक फायदा झाला. आणि प्रसिद्धीचा जर विचार केला तर म्हणजे मुळात, आणि अजून एक गोष्ट, दर आठवड्याला जेव्हा एलिमिनेशन राऊंड सुरू झाला तेव्हा आम्ही आमची बॅग पॅक करूनच शूटिंगला जायचो. म्हणजे ही पण तयारी ठेवलेली होती की कधी आपण एलिमिनेट होऊ शकतो, त्याचं काहीही नाहीये, आपण त्याचं पॉझिटिव्हलीच ते घेतलं पाहिजे आणि आपलं गाणं सतत चालू ठेवलं पाहिजे. ही तयारी होती म्हणून पुढे आयुष्यात येणारी यश अपयश आम्हाला आम्ही सामोरं जाऊ शकतोय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अशी झालीय की प्लॅटफॉर्म मिळवणं हे आता ह्या काळामध्ये सोपं झालंय बऱ्यापैकी. कारण भरपूर माध्यमं आली आहेत, डिजिटल मीडिया आहे, सोशल मीडिया आहे. यामुळे तुम्ही इन्फ्लुएन्स जर एखाद्या वेगळ्या पद्धतीने लोकांवर केलं तर तुम्ही प्रसिद्ध होता. पण मिळालेली प्रसिद्धी दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठीचा स्ट्रगल खरं ह्या काळामध्ये सुरू झालाय. तो जास्त महत्वाचा आहे. पूर्वी प्लॅटफॉर्म मिळवायला पण स्ट्रगल करावा लागत होता की कुठेतरी संधी मिळतेय का, तर त्याच्यासाठी आपण धडपड करत होतो. आणि आत्ताची धडपड वेगळी आहे. आता मिळालेलं जे प्लॅटफॉर्म आहे, प्रसिद्धी आहे, ती टिकवून ठेवण्यासाठी धडपड करावी लागते. आणि तीच महत्वाची आहे. ते ज्याला कळलं ना तो दीर्घकाळ आपल्या टिकून राहतो आणि जे क्षेत्र त्याने निवडलंय त्याच्यामध्ये तो चांगलं काम करतो असं मला वाटतं. तर त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आमचं शेड्यूल झाल्यानंतर माझे जे गुरु होते, म्हणजे मी म्हटलं सतीश कुंटे, त्यांच्याकडे रोज बरीच लोक यायची, म्हणजे पॅरेंट्सच, की माझ्या मुलाला गाणं शिकवायचंय. म्हणजे शिकवायचंय का, तर पालकांची इच्छा आहे म्हणून. त्या मुलाला शिकायचं आहे की नाही हे कोणी विचारलेलं नाही. आणि गाणं शिकवायचंय तर तो किती दिवसात गाणं शिकेल आणि किती दिवसात सारेगमपमध्ये जाईल, असे त्यांचे प्रश्न होते. हे खूप डेंजर आहे ना. आपण सारेगमप मध्ये किंवा कुठच्याही रियालिटी शो मध्ये जाणं हे आपलं फोकस असावाच, त्याबद्दल म्हणणं नाहीये. पण ते सगळ्यात शेवटचं एक्झॅक्टली आपल्याला गाणं चांगलं आलं पाहिजे. आणि किती दिवसात गाणं येईल हा प्रश्नच आधी मुळात चुकीचा आहे. त्यामुळे तिथेच गुरूंना पण कळतं की ह्यांना काय हवंय. सो असं सध्या भरपूर ठिकाणी. त्यामुळे रियालिटी शो हे वरदान आहेच, पण ते आपण कशा पद्धतीने ते घेतोय त्यानुसार वरदान की निगेटिव्ह त्याचा आपल्यावर इफेक्ट होणार हे ठरतं. त्यामुळे आपल्यालाच फोकस राहून हे करायला पाहिजे. सो सेलिब्रिटी वगैरे आहोत आम्ही, छान वाटतं आम्हाला, पण त्याच्यातनं आम्ही आमचा फोकस ढळू दिलेला नाहीये किंवा आम्ही त्याच्यावर काम करतोय. सो त्याच्यामागे निश्चित मेहनत आहेच. मुग्धा, तू सगळ्या परीक्षकांविषयी आणि थोडस जे हे होतं वेगवेगळ्या संगीतकारांचा तुम्हाला अभ्यास करता आला त्या शेड्यूल मध्ये, त्याविषयी थोडंसं सांगशील? म्हणजे कधी विचार केला नव्हता असे दिवस होते ते, की इतके छान अनुभव आमच्या नशिबाने आम्हाला मिळाले. म्हणजे खूप लहान होते मी, एकतर 8 वर्षांची होते. त्यामुळे मुळात गाण्यात करिअर करायचंय किंवा गाणं आपल्याला एक आपलं आयुष्य म्हणून गाणं बघायचंय असं काहीच इतक्या लहान वयात आपल्याला कळत नाही. पण ते देवाच्या कृपेने, आशीर्वादाने आणि सगळं घडत गेलं पुढे पुढे. आणि विचार केला नव्हता इतक्या दिग्गजांच्या भेटी, दिग्गजांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले. कधी आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की आम्ही साक्षात लता दिदींना भेटू शकू किंवा इतक्या मोठमोठ्या दिग्गजांना आम्हाला भेटता येईल असं वाटलं नव्हतं. आणि नुसती भेटच नाही तर त्यांच्याकडनं आम्हाला
खूप मोठं मुलाचं मार्गदर्शन मिळालं, जे कदाचित आम्ही तेव्हा खूप लहान होतो त्यामुळे आम्हाला तेव्हा कळत नव्हतं, पण आता त्या गोष्टी तेव्हा त्यांनी सांगितलेल्या लक्षात होत्या. त्यामुळे आता जेव्हा वय जसं जसं वाढतंय किंवा गाण्याचा अभ्यास जसा जसा वाढतोय, समज वाढते, तसा तसा त्या गोष्टी आम्हाला त्या गोष्टींचं आकलन होत आहे आणि जास्तीत जास्त त्या गाण्यामध्ये आणण्याचा किंवा रिफ्लेक्ट करायचा आम्ही प्रयत्न करतोय असं मी नक्कीच म्हणेन. आणि अप्रतिम मार्गदर्शन मिळालं. म्हणजे मला आठवतंय की आम्ही लता दिदींना भेटायला गेलो होतो आणि म्हणजे लता दिदींनी आम्हा सगळ्यांना त्यांच्या आयुष्यातला 1-1.5 तास आम्हाला देणं हीच इटसेल्फ इज अ ब्लेसिंग. त्यामुळे त्यांच्याकडनं अजून मार्गदर्शन मिळण्यापेक्षा त्यांचा वेळ आम्हाला मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे जसं प्रथमेश म्हणाला की स्पर्धेतनं ना स्पर्धेला आपण एक वर्कशॉप म्हणू शकतो, एक कार्यशाळा म्हणू शकतो. कारण म्हणजे आपली म्युझिकल बॅकग्राऊंड जसं सुधारतं तसं एक माणूस म्हणून पण आपण एनरिच होतो. म्हणजे आपली लाईफस्टाईल पॉझिटिव्हली बदलते. म्हणजे प्रथमेश म्हणाला की जर आपण ते पॉझिटिव्हली घेतलं, त्याचा कसा आपल्या आयुष्यात छान फायदा करून घ्यायचा हे जर आपण ठरवलं तर नथिंग लाईक इट. म्हणजे देर इज नो अदर कॉम्पिटिशन की ज्यांनी आपल्याला इतका छान फायदा होऊ शकेल. आणि एक व्यक्तिमत्व आपलं आपण म्हणतो ना की एक्सप्लोर अनेक गोष्टी केल्यामुळे व्यक्तिमत्वच पूर्ण बदलून जातं. तसं झालं स्पर्धेमुळे. म्हणजे वाईटातल्या वाईट सिच्युएशनला कसं तोंड द्यायचं किंवा असं कधीतरी होतं की अगदी उद्याच कार्यक्रम आहे आणि एखादं गाणं आपल्याला आज आयत्यावेळी बसवायला लागतं, तर त्याची सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी मानसिक तयारी करायला लागते, मग म्युझिकली आपण ते करू शकतो. तर ती मानसिक तयारी जी आपल्याला करायला लागते ना ती आमची स्पर्धेदरम्यानच झाली. कारण बरेचदा असं झालं की जशी जशी कॉम्पिटिशन पुढे जात गेली तसं आम्हाला आठवड्याला 4-4, 5-5 गाणी बसवायला लागायची. आणि आम्ही सगळेच लहान असल्यामुळे ना, लहान असताना आपली ग्रास्पिंग पॉवर छान असते त्यामुळे ते त्या वयात होऊन जातं. पण तरी एक लहान होतो त्यामुळे इतकी गाणी का बसवायचे असं जे एक डोक्यात यायचं, ते तशी मेंटली आम्ही प्रिपेअर्ड होत गेलो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून डेव्हलपमेंट होत गेली असं मी नक्कीच म्हणेन. आणि मगाशी जो पॉईंट सांगितला की आम्ही नेहमी बॅग भरूनच राहायचो एलिमिनेशन राऊंडला, किंवा आम्ही गाणं हाच मूळ फोकस, याच्यामध्ये शिकायला काय मिळेल ह्याच्या हाच विचार ठेवून गेलो, तर हे आम्हाला म्हणजे मुद्दामून मेन्शन करतोय कारण लोकांना असं वाटेल की अरे तुम्हाला काय तेव्हाच कळत होतं का असं. तर तसं नाहीये. तेव्हा आम्ही पण लहानच होतो, आम्हाला ह्यातलं काहीही कळत नव्हतं. पण हे आम्हाला सतत हॅमर करायचं काम आमच्या पालकांनी केलं. त्यामुळे त्यांचा रोल फार इम्पॉर्टंट असतो. तेव्हा कोणालाच काही लहान असताना कळत नसतं, पण तुम्ही कसा मार्ग दाखवताय त्याच्यावर तुमची मुलं किंवा पुढे जनरेशन घडत जाते. आणि म्हणून मी हे मुद्दामून मेन्शन करेन की ह्याच्या मागे आमच्या कुटुंबाचा, पालकांचा महत्वाचा रोल आहे. म्हणजे ह्याच्यात अजून एक प्रथमेशच्याच पॉइंटला मी थोडंसं ऍड करते की पालकांनी कधीच आम्हाला आपण कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहायचंय असं नाही सांगितलं. आपल्याला आपलं गाणं छान प्रेझेंट करायचंय, गाणं छान आपल्या परीने 100 नाही पण 200% दिलं गेलं पाहिजे, हे आम्हाला आमच्या पालकांनी कायम सांगितलं होतं. त्यामुळे कॉम्पिटिशनचा विचार करून आम्ही कधीच गायलो नाही. गाणं आपलं उत्तम झालं पाहिजे, आपल्या दृष्टीने समाधानकारक गाणं झालं पाहिजे असं आई बाबा आमचे पालक आम्हाला सांगत राहिले. त्यामुळे कॉम्पिटिशन हा फोकस नव्हता, गाणं हा फोकस होता. आणि आपण आपल्याला जर आनंद मिळाला आपल्या कलेतून तर तो इतरांना आपण 100% रिफ्लेक्ट होतं. नक्की. आणि हे आता आम्हाला आता कळायला लागलंय की आपलं गाणं जेव्हा आपण एन्जॉय करतो तेव्हाच ॲट द सेम टाइम ऑडियन्स पण एन्जॉय करत असतो. म्हणून हे सगळे नंतरचे अनुभव आहेत. सो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आपण आनंद घेतला तरच इतरांना वाटू शकतो. दिवाळीचं थोडंसं औचित्य तेच आहे ना, प्रकाश, अंधाराकडून प्रकाशाकडे. आणि मी आता तुम्हाला असं विचारेन की आपली गुरुकुल पद्धतीने तुम्ही दोघंही शिकलेला आहात. म्हणजे तू अलिबाग मध्ये तर रत्नागिरीमध्ये, तर गुरुकुल पद्धत अजूनही तुम्ही फॉलो करता. तुमची रियाजाची पद्धत कशी आहे आणि ते आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. किती तास रियाज तुम्ही जनरली करता, किंवा शास्त्रीय संगीताचा रियाज करता किंवा लाईटला सुद्धा वेगळा रियाज लागतो, तर ते दोन्ही बॅलन्स, त्यात तुमचे प्रोग्राम्स बॅलन्स करणं, हे सगळं शेड्यूल मॅनेज, आता तर शिक्षण झालेली आहे पण हे सगळं कसं मॅनेज करतात त्याविषयी जाणून घ्यायचं. गाण्याचं शिक्षण चालू आहे अजूनही, त्यामुळे अगदीच शिक्षण झालंय असं नाहीये, ते अजूनही चालू आहे आणि तो एंडलेस विषय आहे, त्यामुळे ते चालूच राहणार. तुम्ही हा प्रश्न विचारला ते बरं झालं, कारण बरेच जण कार्यक्रम झाल्यानंतर, आम्ही सुद्धा अजून लहान होतो, आम्ही शिकतोय, पण बरेच आमचे फॅन आहेत की ज्यांना आमचं गाणं आवडतं आणि ज्यांची मुलं लहान आहेत आणि ती गाणं शिकतायत,
तर कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला आमच्याकडनं ऑटोग्राफ, सेल्फी आणि त्याच्याबरोबरच असं सजेशन मागतात की ह्याने कसा रियाज करावा किंवा ह्याने कोणाकडे शिकावा किंवा हा ऑलरेडी शिकतोय पण मग रियाज कसा करावा, तुम्ही जसं गाता तसं त्याला कसं गाता येईल, कधी गाता येईल असं. तर मी ह्या माध्यमातून मी त्या सगळ्यांना सांगतो की जर तुमचा मुलगा किंवा गाणं शिकत असेल तर त्याच्या गुरूंनाच जास्त माहिती असतं की शिष्य कशा पद्धतीने पुढे जाईल किंवा कशा पद्धतीने रियाज त्याने केला पाहिजे. तर काय की मी माझ्या पद्धतीने रियाज करतोय हे मी कोणाला सांगू नाही शकत किंवा सांगितलं तरी सुद्धा तो फॉर्मॅट त्याला सूट होईल असं नाही. जसं एखादं खाण्यापिण्याचं जे आहे की आपण एखाद्या गायकाला तेलकट खाल्ल्याचा त्रास होतो म्हणून तो मला होईलच असं नाही. माझी प्रकृती वेगळी आहे, मला तेलकट खाल्ल्याने उलट माझा आवाज लागेल पण चांगला, म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तसंच रियाजाचं पण आहे की रियाजाला असं कुठचं एक युनिव्हर्सल फॉर्मॅट नाही की बाबा असाच रियाज सगळ्यांनी केला पाहिजे. आणि तसं केलं तर त्याचे म्हणजे त्याचे दुष्परिणाम पण होतात. अशा भरपूर केसेस बघायला मिळतात की गुरूंसारखाच रियाज शिष्याने पण केला तेवढाच वेळ, गुरु 16 तास रियाज करायचा म्हणून शिष्याने पण केला पण गुरूंचा आवाज एकदम खणखणीत आणि शिष्याच्या आवाजाची वाट लागली. याचं कारण काय, प्रत्येकाने निसर्गानेच आपल्याला प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी दिलेली आहे. त्यामुळे असा कोणता रियाज असा नाहीये की मी करतोय म्हणून तो तुम्हाला सूट होईल किंवा तुम्ही करताय तसं मला करता येईल असं नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो जेव्हा त्यांना की तुमच्या गुरूंनाच विचारा, कारण त्यांनाच शिष्याच्या नसा माहिती आहेत, नाडी माहिती आहे की काय त्याने जास्त केलं पाहिजे, काय कमी केलं पाहिजे. त्यामुळे आमचा रियाज सुद्धा असाच आहे की आम्हाला रियाज करताना किंवा गाताना ज्या ज्या गोष्टी लक्षात येतात की आपल्याला ह्या गोष्टींवर काम करायला पाहिजे. लाईव्ह शोज मध्ये गाताना आम्हाला कळतं की बाबा नाही आपल्याला काही जागा अजून क्लिअर जायला पाहिजेत गाण्यामध्ये किंवा ताना अजून आपल्या दाणेदार गेल्या पाहिजेत, मग त्या तानांचा रियाज करायचा. किंवा आम्हाला असं वाटतं की नाही आपले सूर स्थिर लागले पाहिजेत तर त्याच्यावर जास्त फोकस करायचा. त्यामुळे ह्या गोष्टी बदलतात आणि बदलत असतात सतत. तर त्यामुळे असा कोणताही फॉर्मॅट नाहीये, फक्त एक आहे की एक आपला एक ठरलेला फॉर्मॅट आहे की सकाळी खर्जाचा रियाज करावा आणि मग हळूहळू सप्तकांमध्ये वर जाऊन आवाज स्थिर करावा, स्टेबल करावा. सकाळी उठल्यापासूनच नाट्यगीतं म्हटली किंवा उंच उत्तरांग प्रधान राग गात बसलो किंवा वरचे सूर लावाले तर असं करू नये. शेवटी तो गळा आहे, त्याला पण उठायला वेळ लागतो. आपण उठल्यानंतर आपण ऍक्टिव्ह मोडला याला वेळ लागतो. किंवा साधा आपला कम्प्युटर घ्या, चालू केल्यानंतर तो स्वतःचा वेळ घेतो आणि मग आपलं काम सुरू करतो. तसंच ही सगळी सिस्टीम तशीच आहे. त्यामुळे कोणतेही प्रेशर न देता आपले गुरु सांगतील त्या पद्धतीने रियाज करावा असं मला वाटतं आणि त्याचा नक्कीच निश्चित फायदा होतो. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, जे व्हॉइसशी रिलेटेड जी आपले दर्शक आहेत किंवा प्रेक्षक, की तुम्हा क्लासिकल शिकताय किंवा कोणत्याही प्रकारचा गायन प्रकार शिकत असाल तर व्हॉइस कल्चर मात्र नक्की केलं पाहिजे. आणि व्हॉइस कल्चर म्हणजे काय तर आपण ओंकार, आपल्याकडे भरपूर ठिकाणी व्हॉइस कल्चर शिकवणारी खूप तज्ज्ञ लोक आहेत. तर त्याच्यामध्ये ओंकार साधना वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच. पण जास्त व्हॉइस कल्चरचा फायदा किंवा जास्त रिसर्च त्याच्यावर अभ्यास किंवा फायदा घेतलेला म्हणजे आपण म्हणूया देश आहेत ते म्हणजे पाश्चात्य देश. पाश्चात्य देशामध्ये सर्वाधिक व्हॉइस कल्चर लोकांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि रिसर्च केलेत. तर त्यांना त्याचा म्हणून बघा तुम्ही ऑपेरा सिंगर जेव्हा गातात ते फार एफर्टलेसली कुठच्याही सप्तकार गातात आणि कमी एफर्ट्स मध्ये जास्त व्हॉइस प्रोड्यूस करतात. तर याचं कारण असं आहे त्यांनी व्हॉइस कल्चरवर चांगला अभ्यास केला आणि त्याचे रेग्युलरली एक्सरसाइजेस ते करतात. याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. व्हॉइस कल्चर आम्ही पण शिकतोय किंवा मध्ये मध्ये हे करतोय. तर आम्ही पंडित राजेंद्र मणेरीकर यांच्याकडे आम्ही व्हॉइस कल्चरचं हे करतोय आणि खूप आधीपासून हे आम्ही 5-6 वर्षांपासून करतोय. जसा वेळ मिळेल तसं, काय कंटिन्यू जातोय असं नाही. ते स्वतः पाश्चात्य देशांमधनं शिकून आले. ते स्वतः उत्तम गायक आहेत. पंडित राम मराठे यांचे शिष्य आहेत. पण ते व्हॉइस कल्चरचं शिक्षण पाश्चात्य देशामधनं ते घेऊन आले. युके मध्ये ते होते, तर ते त्यांनी तिकडनं ते शिकून आलेत. तर एकदा मी एक प्रसंग सांगतो की कसं त्यांनी विचार केला पाश्चात्य देशांनी याचा. आम्ही US टूरला होतो, मी आणि मुग्धा. तर आमचं रुटीन असायचं रियाज सगळं आवरून मग कार्यक्रमाला जायचं. तर त्यावेळी मी एक्सरसाइज करत होतो त्यांनी दिलेला व्हॉइस कल्चरचा. तर ज्यांच्या घरी आम्ही राहत होतो ती फॅमिली इंडियन आहे, पण म्हणजे आपले महाराष्ट्रीयनच आहेत, पण त्यांचा मुलगा जन्मापासून तिकडचा आहे. तर तो 5वीत होता आणि मी एक्सरसाइजेस करत होतो ते त्याने ऐकलं आणि तो मला विचारायला लागला की दादा हे तुला पण माहितीये? म्हटलं हो मला माहितीये.
का तुला पण माहितीये का हे? तर म्हणे हो मला माहितीये, आम्हाला हे शाळेत शिकवतात रोज. म्हणजे त्याची पाळंमुळं केवढी म्हणजे खोलवर आहे. म्हणजे बेसिक पासूनच सुरुवात केली जाते. म्हणजे पुढे तुम्हाला शेवटी गाणार आहे म्हटल्यावर आवाजावर सगळं आहे ना. त्यामुळे मी मुद्दामून हे मेन्शन करतो की गाणं तुम्ही शिकताय, रागसंगीत शिकताय, शास्त्रीय शिकताय तर शिका नक्की, पण व्हॉइस कल्चरवर पण अभ्यास करा. कारण शेवटी तुमचा आवाज पुढे टिकला तरच तुम्ही तुमच्या डोक्यात आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकणार आहात. नक्कीच. आणि दोघांचीही दैवत म्हणजे आपल्या संगीतामध्ये म्हणा किंवा कुठल्याही कला प्रवासामध्ये आपली दैवत असतात की ज्यांना आपण गुरुस्थानी तर मानतोच, की त्यांना आपण फॉलो करतो. म्हणजे जसं देवाची प्रतिमा असते तेव्हा आपल्या गुरुची प्रतिमा आपल्या मनामध्ये असते. तर तुमची संगीतातली दैवत कोणती आहे? म्हणजे बरीच असते. मी आधी म्हणजे लहानपणापासून अभिषेकी बुवांचं गाणं ऐकतो, त्यामुळे मला ते आदर्श आहेत. भीमसेनजींचं गाणं ऐकतो, ते पण आदर्श आहेत. कारण मी मध्यंतरी किराणा घराणे शिकत होतो, त्यामुळे त्यांचा सुद्धा खूप प्रभाव आहे माझ्यावर, किंवा मी त्यांचं पण गाणं ऐकतो. म्हणजे शास्त्रीय संगीताच्या दृष्टीने आपण काय म्हणूया, राग स्वरूप शास्त्रशुद्ध, अतिशय शास्त्रशुद्ध, शास्त्रोक्त, तेवढीच तालाची लयीची तयारी, तेवढीच काय म्हणूया सुरेल, आणि तेवढंच बौद्धिक असं गाणं. आणि कुठेही कितीही किचकट काम करताना राग स्वरूप कुठेही मिस होत नाही. असे जे आमचे आदर्श आहेत ते म्हणजे दोघांचे, पंडित राम मराठे, संगीत भूषण पंडित राम मराठे. योगायोगाने त्यांची जन्मशताब्दी पण सुरू आहे, जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आता. तर ते आमचे आदर्श आहेत. आणि आता सध्याच्या काळात पंडित उल्हास कशाळकर हे पण आमचे आदर्श आहेत. असे खूप आहेत. हे शास्त्रीय संगीतामधले झाले. आणि लाईट म्युझिक मध्ये शंकर महादेवनजी किंवा श्रेया घोषालजी, सोनू निगमजी, अरिजित सिंग, इव्हन आम्ही सगळं ऐकतो. गझल सुद्धा ऐकायला आम्हाला आवडतात. आम्ही मेधी हसन साहेबांच्या गझल ऐकतो, गुलाम अली खान साहेबांच्या गझल्स ऐकतो, म्हणजे हरिहरनजींच्या इव्हन ऐकतो, जगजित सिंग जींच्या पण ऐकतो. आम्ही म्हणजे खूप वेगवेगळं ऐकतो. आणि आम्हाला ना तसं व्हावं असं वाटतं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की ज्यांच्यासारखं व्हावं असं आम्हाला वाटतं, ते आमचे सगळेच आदर्श आहेत. आणि अजून एक मला सांगायला आवडेल की असं कुठल्या एका जॉनरचं गाणं, मग आम्हाला कोणी विचारलं की ह्या सगळ्या जॉनर्सचे काही आहेत, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत किंवा भावसंगीत किंवा हे जे आपल्याकडे वेगवेगळे जॉनर्स आहेत, गाण्याचे जे प्रकार आहेत, तर त्याच्यापैकी तुम्हाला एक कुठला प्रकार आवडतो? तर आम्ही त्याचं फार असं पॉइंट वाईज उत्तर नाही देऊ शकत, कारण आम्हाला मुळात गाणं आवडतं. आणि गाणं हे झाड आहे आणि उरलेल्या त्याच्या सगळ्या फांद्या आहेत. आपल्याला ही फांदी आवडते, ती फांदी आवडते असं आपलं होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणून आमच्या दोघांच्या आवडीनिवडी गाण्याच्या संदर्भात सेम असल्यामुळे ना आम्ही गाण्यावर खूप चर्चा करतो एकत्र, किंवा आम्ही गाणं शेअर करतो असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात आमचे आदर्श बऱ्यापैकी सिमिलर आहेत. फक्त दोन महत्वाची नावं प्रथमेशच्या हातून घ्यायची राहिली, ती मी सांगेन की लता दिदी. म्हणजे कधीच असं होत नाही की लता दिदींचा आवाज ऐकला नाही, म्हणजे एकही दिवस, नॉट अ सिंगल डे, एकही दिवस असा जात नाही की लता दिदींचं काही ना काही आपण ऐकतोच, ऐकलं नाही असा एकही दिवस जात नाही. सो लता दिदी आणि आशा ताईंचं, आशा भोसलेजींचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं, कारण आपण जे आता गाण्याचे विविध प्रकार म्हणालो ते त्यांनी इतके लिलया हाताळलेत. म्हणजे असं एकही जॉनर शिल्लक नाहीये ज्याच्यात आशाबाईंनी गाणं गायलेलं नाही. आणि नुसतं गायलंय का तर नाही, तर ते अधिकार गाजवलाय त्या जॉनरवरती. म्हणजे त्यांनी नाट्यसंगीत मध्ये 2-3 मिनिटांचं जे नाट्यसंगीताची रेकॉर्ड आहे ती सुद्धा अप्रतिम गायले, आणि अगदी दम्मारो दम सुद्धा तितकंच अप्रतिम गायले. सो त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते एवढे ह्यूज आहेत की प्रत्येक जॉनर अप्रतिम हाताळलाय. त्यामुळे हे सगळे आमचे आदर्श. आणि अर्थातच लिलया गायलाय असं आपल्याला वाटतं, पण त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तपश्चर्या हा जास्त योग्य शब्द आहे. करेक्ट. नक्कीच. आता प्रथमेश तुझं गाणं ऐकायला आवडेल. मी आता जे गीत गाणार आहे ते अतिशय अप्रतिम असं त्यांनी शब्द लिहिलेत. कवी प्रसाद कुलकर्णी यांचे शब्द आहेत, आणि संगीत वर्षा भावे यांचं आहे. आणि मूळ गायक मीच आहे या गाण्याचा. आमचा 8वं स्वर नावाचा अल्बम होता, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. तर त्याच्यामधलं हे पद आहे, आम्ही लावियेला कैवल्याचा दीप, अंधाराचे रूप पालटले. तर त्याचं मी एक झलक सादर करतो. आणि त्यात अभिषेकी बुवांच्या गायकीचा भास होता, म्हणजे तुझ्या गाण्यात. आम्ही लावियेला कैवल्याचा दीप,
आम्ही लाविला कैवल्याचा दीप अंधाराचे रूप पालटले अंधाराचे रूप पालटले पालटले आम्ही लाविला कैवल्याचा दीप सत्कर्माचे तेल संचिताची वात सत्कर्माचे तेल संचिताची वात मांगल्याची ज्योत अखंडित मांगल्याची ज्योत अखंडित अखंडित आम्ही लाविला कैवल्याचा दीप आम्ही लाविला कैवल्याचा दीप आम्ही लाविला आम्ही लाविला आम्ही लाविला कैवल्याचा दीप. वा, माझं फार आवडीचं आणि तुझ्या आवाजाला आवडीचं तर गाणं म्हणलं. खूप खूप आभार. पर्सनली थँक्यू. दिवाळी विशेष एक कविता सादर करते जाता आता. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेसे येथे वाहू दे आनंद वारे जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही साफ व्हावी स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन मनेही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनाचा अर्थ इथे एकमेकांना कळावा स्पंदनाचा अर्थ इथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि दिवाळी पाडवा विशेष आपण प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्याबरोबर साजरा करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM आणि दीपावली पाडवा निमित्त आपण मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांना खास आमंत्रित केलेलं आहे. आता पर्सनल क्वेश्चन विचारणार आहे. कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे तुमचं म्हणजे चुणूक लागली होती सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही तुमचं डेटिंग चालू आहे आणि पण मग तू प्रपोज केलं वगैरे वगैरे आणि मग सगळे तुमचे फॅमिली पण सगळ्या कुटुंबाला पण माहिती होतं की काहीतरी चालू आहे आणि घरच्यांना तर लगेच चुणूक लागते ह्या गोष्टीची. पण पर्सनली मुग्धा तुला असं विचारायला आवडेल की प्रथमेश म्हणजे काय पाहिलं प्रथमेश मध्ये की प्रथमेश कसा आवडला तुला? सूर कुठे तुमच्या दोघांचे सूर कुठे जुळले? हा प्रश्न पॉझिटिव्ह आहे ना? काय पाहिलं प्रथमेश? प्रथमेश असा मुलगा आहे की सगळ्या मुली त्याच्या प्रेमात पडतात म्हणजे तेव्हाही तो उकळीचा मोदक होता आणि तुला तो कधी भावला? येस आम्ही खूप लहान असल्यापासून एकत्र होत म्हणजे सारेगमप पासून एकत्र होत त्यामुळे ना खूप लहानपणापासून एकमेकांना ओळखतोय ही फार जमेची बाजू होती आमच्या दोघांसाठी. आणि सगळ्यात आधी आम्ही एकमेकांच्या गाणं आम्हाला जास्त आवडायला लागलं. म्हणजे जनरली आपलं असं होतं की आधी आपल्याला माणूस आवडतो मग आपण त्याचं गाणं ऐकतो पण आमचं उलटं झालंय. आम्हाला दोघांनाही आधी एकमेकांचं गाणं खूप आवडायला लागलं मग आमचे एकत्र कार्यक्रम व्हायला लागले मग आम्ही आधी छान मित्र झालो. म्हणजे असं आमचं व्हायला लागलं की अरे आपण भेटलो नाही भरपूर दिवसात आता भेटूया. मग कार्यक्रमांच्या निमित्ताने आमचं फ्रिक्वेंटली भेटणं व्हायचं पण असं कधी जर झालं की आम्ही एक 15-20 दिवसात भेटलो नाही तर आम्हाला दोघांना वाटायचं की अरे भेटलो नाही आपण भेटायला पाहिजे असं. सो त्याच्या गाण्यानंतर मग आम्ही आधी चांगले मित्र झालो आणि मग आम्ही एकमेकांचा असा विचार केला. सो जसा प्रश्न होता आधी गाणं भावलं मग तो मित्र म्हणून भावला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलाकार ह्या सगळ्या गोष्टी असतातच पण माणूस म्हणून आपण आधी मुळात छान असायला पाहिजे असं आम्हाला दोघांनाही शिकवण आहे. त्यामुळे एक माणूस म्हणून तो
अप्रतिम आहे. म्हणजे तो प्रचंड प्रेमळ आहे, प्रचंड म्हणजे जनरली असं म्हणलं जातं की मुली फार इमोशनल असतात आणि मुलं पुरुष थोडे कमी इमोशनल असतात असं आपल्याकडे म्हणलं जातं, जसं फार नाहीये. म्हणजे मुली तर इमोशनल असतातच, पण पुरुष म्हणजे मुलं सुद्धा खूप इमोशनल असतात, फक्त ते जास्त एक्सप्रेस करत नाहीत आणि मुली फार एक्सप्रेस करतात. हा आपण डिफरन्स म्हणू शकतो. तर तो प्रचंड इमोशनल आहे, प्रचंड सगळ्यांवरतीच प्रेम करणार आहे, सगळ्यांना बांधून ठेवणार आहे. म्हणजे फक्त तो माझ्यावरच प्रेम करतो का, तर तसं नाहीये. म्हणजे आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांची विचारपूस करणं, सगळ्यांसाठी सतत काही ना काही करत राहणं, अगदी कुठली तरी मदत असेल किंवा कोणाला तरी इमोशनली सपोर्ट करणं असेल किंवा काहीतरी छोटी छोटी जेस्चर्स असतात ना जी आपल्याला फार भावतात, ती त्याची खूप छान आहेत. सो एक माणूस म्हणून तो अप्रतिम आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यातल्या भावल्या आणि मग मी त्याला हो म्हणाले. येस, आणि राजपिंडा राजकुमार तुला अगदी अगदी आणि आम्हाला सगळ्यांना आणि किती मनस्वी आनंद झाला तुम्ही दोघं एकत्र आलात हे पाहून. खरंच खूप. प्रथम तुला काय म्हणजे मुग्धा कधी भांडते का तुझ्याशी, किंवा असं कधी भांडणं होतात का की तू असं म्हणा, ही लाईन अशी घ्या, असं कधी होतं का तुमच्यामध्ये? नाही, म्युझिकशी रिलेटेड आमच्यामध्ये फारच कमाल ट्युनिंग कमी मतभेद होतात. हा, कारण ट्युनिंग आमच्यात खरंच तेवढं टचवूड खूप कमाल आहे. पण तुझा स्वभाव थोडासा सौम्य आहे आणि ही थोडी डॉमिनेटिंग आहे. नाही, असं नाहीये. फक्त मी डॉमिनेटिंग ऍक्सेप्ट नाही करणार, पण मी अग्रेसिव्ह आहे. आणि म्हणजे मग तुलाच नमतं घ्यावं लागतं, म्हणजे जसं जी परंपरा आहे शेवटी नवऱ्यालाच नमतं घ्यावं लागतं. असं नाहीये खरं. पण एक गोष्ट म्हणजे एका गोष्टीत ती खूप अग्रेसिव्ह आणि खूप काटेकोर असते, ती म्हणजे काय म्हणूया वेळेवर आवरणं किंवा वेळेत सगळी कामं करणं, सगळ्या गोष्टी वेळेत वर्कआउट करणं. नाही, आजचा प्रॉब्लेम वेगळाच होता. आजचा टेक्निकल प्रॉब्लेम होता, म्हणजे आमच्या हातातच नव्हतं काही. पण अदरवाईज दिवाळी असली. पण आता मी तुम्हाला मला प्रॉमिस द्या की तुम्ही पुन्हा येणार आहात. हो, जनरली काय होतं की दिवाळी सोडून जर आपण हे सगळं प्लॅन केलं असतं तर काही प्रश्न होता, पण ऑलरेडी दिवाळीची गडबड सुरू आहे, खूप कार्यक्रमांची गडबड सुरू आहे. पण मॅनेज गणपतीपासून हो, आय नो. आणि ऍक्च्युली म्हणून तर मी तुम्हाला आत्ता हो म्हटलं. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे भरपूर लोकांनी बोलवलंय किंवा या असं म्हटलं, पण मी कोणालाच आत्ता नाही म्हणून सांगितलं, कारण आपण खूप दिवसांपासून हे करतोय, पेंडिंग आहे म्हणून म्हटलं आता ते सुद्धा बघितलं तर आपल्याला जो स्लॉट निर्माण झाला त्याच्यामध्ये मी सांगितलं की येतो म्हणून. पण अदरवाईज ती ह्या गोष्टींमध्ये जास्त ती थोडी अग्रेसिव्ह आहे किंवा तिला काटेकोरपणे या सगळ्या गोष्टी केलेल्या पाहिजे असतात आणि त्या माझ्याकडनं थोड्याशा मागे पडतात. म्हणजे मी सगळीकडेच वेळेत जाईनच असं नाही, जायला पाहिजे, मला ते मनापासून पटतं, पण ते थोडं अप्लाय व्हायला थोडा वेळ लागेल. पण होता त्याच्यात ना आमच्या भरपूर ह्या होतात, म्हणजे खटके. पण आम्ही लगेच सॉर्ट आउट करून टाकतो. म्हणजे आमचा एक असा लिखित किंवा अलिखित नियम आहे की आजचं भांडण आज संपून झोपायचं. अच्छा, म्हणजे फार ते असं चिघळवत नाही. येस. बरं मॅडम, स्वयंपाक वगैरे करतात? आणि मला सगळ्यात सांगायला आवडेल की प्रथमेश अतिशय अप्रतिम स्वयंपाक करतो. म्हणजे मी साधारण 11वी 12वी किंवा त्याच्यानंतर मी थोडासा स्वयंपाक करायला अगदी किंचित लागले. पण जेव्हापासून आम्ही दोघं एकत्र आलो तेव्हा मला कळायला लागलं की प्रथमेशला अप्रतिम स्वयंपाक येतो. त्यामुळे असं एक आपल्याला वाटतं ना की अरे ह्याला खूप छान येतं सगळं, मग ऍटलिस्ट आपल्याला अगदी त्याच्या एवढं नाही पण जरा एका काही सर्टन पॉइंट पर्यंत तरी आलं पाहिजे. मग मी जरा अजून आवडीने करायला लागले. तुला आवडती त्याच्या हातची डिश कुठली? तो सगळंच अप्रतिम करतो. तवा पुलाव खूप छान करतो, पावभाजी अप्रतिम करतो, किंवा तो गरम मसाला आमटी अप्रतिम करतो. म्हणजे कोकणातली स्पेशालिटी. किंवा मग सगळं भाताचे सगळे प्रकार तो अप्रतिम करतो. बेसिकली काय आहे की फुडी आहे पण नुसतंच खायला आवडत नाही, ते करून खायला पण आवडतं. कारण म्हणजे काय असतं की आपण केलेल्याचा आनंद एक वेगळा असतो आणि आपण म्हणजे जेव्हा आपल्याला आवड असते त्याच्यात त्यावेळी आपण ते प्रिपेअर करताना त्याच्यात जीव ओततो, त्यामुळे त्या फूडची एक चव वेगळी असते. कायमच असं आपण जे म्हणतो की अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे, तर सगळे इन्ग्रेडियंट्स हे महत्वाचे असतातच, पण आपण किती प्रेमाने स्वयंपाक करतोय किंवा किती आपलं त्याच्यात किती मन ओतलं गेलंय हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे
प्रत्येक बाईच्या हाताची चव वेगळी असते, कारण ती प्रत्येक बाई केवढं प्रेम ओतते त्यानुसार त्याला चव येते असं म्हणू शकतो. येस, त्यामुळे थोडस प्रेशरने का होईना पण तिला सगळं जेवण येतं आणि छान करते. उकडीचे मोदक बनवते. हो. अरे वा. पण आपण जे म्हणतो आखीव रेखीव सुबक ते तो जास्त छान करतो. मला येतात करता. ओके, ग्रेट ग्रेट. आता मला एवढे प्रोग्राम्स तुम्ही इंडियामध्ये अपलोड केलेले आहेत, तर त्यातल्या काही संस्मरणीय क्षण असतील किंवा हे मला भेटले किंवा यांच्यासमोर आम्हाला आमची कला प्रस्तुत करता आली, असे गायनाचे कार्यक्रम तुमच्या दोघांची असतील तर काही आठवणी, सुखद आठवणी त्यात थोड्या शेअर करा. हा, म्हणजे असे खूप आहेत आठवणी आणि आम्ही त्या लिहून पण ठेवल्यात त्यावेळी. टूर्स जेव्हा आमच्या झाल्या अब्रॉड, ऑस्ट्रेलिया झाली, युरोप झाली किंवा US झाली, आणि त्यावेळी आम्ही त्या लिहून ठेवल्यात. मला म्हणजे एक आठवत आहे की आम्ही आमचा गाण्याचा कार्यक्रम होता ऑस्ट्रेलियामध्ये, ऍडिलेड मध्ये होता आय थिंक, आणि तिथे ना एक आजी आल्या होत्या. त्या कार्यक्रमाला एवढ्या भारावून गेल्या होत्या, अक्षरशः अशा रडत होत्या आणि म्हणाल्या की तुमचं गाणं अगदी इथपर्यंत आम्हाला दैवी आहे इथपर्यंत भिडलं आणि त्याचेच हे सगळं तुम्ही बघताय, अश्रू आहेत, आनंद अश्रू आहेत. आणि म्हणे मला भारतात असताना, त्या इथेच मुंबईत किंवा पुण्यात राहत होत्या, तर म्हणजे 2-3 वेळा असं झालं की तुमचा कार्यक्रम लागले आणि मी जाणार, पण काही ना काही काम दुसरं आलं आणि मला येता आलं नाही. पण योग असा होता की मी भारताबाहेर तुमचा कार्यक्रम ऐकण्याचा योग असल्यामुळे आज मी मुंबई पुण्यातले माझे म्हणजे संधी हुकल्या, पण मी आज इथे ऐकू शकले. तर हे एक खूप छान आमच्यासाठी होतं. दुसरं म्हणजे असंच एकदा म्हणजे ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी आम्ही मेलबर्न सिटीमध्ये फिरत होतो आणि इंडियन माणसं असतात, पण नॉर्मली महाराष्ट्रीयन माणसं त्याच्यामध्ये ओळखणं किंवा असं एक वेगळं असतं. खूप गर्दी होती, ऑस्ट्रेलियन स्थानिक लोक भरपूर होती स्ट्रीटवर. आय थिंक फ्लिंडर स्ट्रीट वगैरे असं काहीतरी, मला नेमकं आठवत नाही. तर तिथे फिरताना ना असं अचानक आम्हाला मागणं हाक मारली, प्रथमेश मुग्धा, आणि आम्ही एकदम असे आश्चर्यचकित झालो. आम्ही मागे बघितलं तेव्हा एक इंडियन फॅमिली होती, महाराष्ट्रीयन, आणि त्यांनी आम्हाला तिथे थांबवून सांगितलं की आम्ही तुमची गाणी ऐकतो रेग्युलर आणि आम्ही म्हणजे तुमचं सगळं शेड्यूल फॉलो केलंय. एक असा एक भारी वाटतं ना की अरे मेलबर्न मध्ये कुठच्या तरी वेगळ्या देशामध्ये आपल्याला ओळखणार असं कोणतरी आहे. म्हणजे भारतात किंवा महाराष्ट्रात आपल्याला रेग्युलर होतं, कारण सगळे आपण मराठी माणसं असतो, पण बाहेरच्या देशात हे घडणं फार आपण या सुंदर दीपावली पाडव्याची सांगता करूया तुमच्या डुएट गाण्याने. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्याच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. दोघांचाही संगीत प्रवास, संगीत कलेची साधना आयुष्यभर अविरतपणे चालू राहू दे आणि दोघांनाही यश मिळू दे, दिवाळीसारखं दैदिप्यमान आरोग्यही मिळू दे आणि यश मिळू दे. थँक्यू. शुभ दीपावली. शुभ दीपावली. रेडी. चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल, सारी धरती तुझी हृदयाची माती तू. भाळ ढगाळ त्याला रूढींचा टाळ, माझ्या लाख सजना ही काकणाची तोड माळ तू. काय जहे माझ तुला दिलं मी आंगण, तुझ्या पायाव माथे न माझ्या जन्माचं गोंधण. जीव रंगला गुंगला रंगला सा, विरमाची आस तू. जीव लागला लाभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू. पैल तिराने शील साथ मला देशील, काळीज माझ तू. सुख भरती लाल नभ भरती लाल,
पुनवचा चांद तू जीव रंगला गुंगला रंगला सा पिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू. सुरेख. खरंच तुमचं दोघांचं प्रेम दिवसेंदिवस द्विगुणित व्हावं, वृद्धिंगत व्हावं आणि कलेचीही साधना तुमच्याकडनं जास्तीत जास्त व्हावी आणि तुमच्या स्वरांनी सगळं आयुष्य आमचं सगळं व्यापून टाकलेलं आहे ते अधिक तुम्ही अधिकच अधिक उजळावं असं मी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुमच्या या गाण्याच्या मांगल्याच्या स्वरांनी तुम्ही विश्वही भरून टाकलेलं आहे. तर दुरितांचे तिमिर जावो ही प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते. तुम्हालाही दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे आज दिवाळी पाडवा या कार्यक्रमासाठी आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, दीपावली पाडवा आपण साजरा केला मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्यासोबत. पुन्हा एका विशेष पॉडकास्टमध्ये भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य